नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे। दिल्लीतील आदर्शनगर परिसरातील 21 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली, तर राजस्थानच्या सिकरमध्ये 22 वर्षीय प्रदीप मेघवालने आत्महत्या केली। गोव्यातून 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलंय। विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये, टोकाचं पाऊल उचलू नये। तमाम नीटच्या विद्यार्थ्यांना जय महाराष्ट्राचं हे आवाहन आहे। विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपलं आयुष्यच संपवलं असं अमित ठाकरे म्हणाले। ही आत्महत्या नाही तर या सिस्टीमनं केलेला अधिकृत खून असल्याचंही अमित ठाकरे म्हणाले। माफियांच्या मेहरबानीमुळे पेपर फुटतो का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। तर त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूयात। नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या म्हणजेच एनटीएच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे आज देशातील आणि महाराष्ट्रातील 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात लोटलं गेलंय। नीट यूजी 2026 ची परीक्षा रद्द झाल्याच्या धक्क्यातून राजस्थान, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश अशा राज्यांमधून प्रामाणिक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपलं आयुष्यच संपवलं। ही आत्महत्या नाही तर या सिस्टीमनं केलेला अधिकृत खून आहे। वर्षानुवर्ष डोळ्यात तेल घालून दिवस रात्र एक करून अभ्यास करायचा, आई वडिलांनी शेतजमीन विकून किंवा कर्ज काढून क्लासेसची फी भरायची आणि परीक्षेच्या दिवशी या शिक्षण माफियांच्या मेहरबानीमुळे पेपर फुटतो आणि त्यावर उपाय काय तर परीक्षा रद्द। यापेक्षा अजून किती खालची पातळी गाठणार आहे हे सरकार। या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे जेव्हा आपल्या महाराष्ट्राशी जोडले जातात तेव्हा खरंच लाज वाटते।